गुड मॉर्निंग. तर मी आज उठली आहे आणि ही माझी दोन पाखरं बघा थंडीची कशी झोपली आहेत. तर शरूला मला उठवायचं होतं शाळेसाठी, तरी उठली ती आणि तिचं तिने आवरून घेतलं सगळं शाळेचं, बॅग वगैरे भरली आणि निघाली ती शाळेला. आणि मी तिचा गेल्या की चहा ठेवला होता आणि हे बटर आणले होते आज. तर मी लहानपणापासून खाते, अजूनही खाते. तर आमच्या सकाळपासून आज गाणी होती, त्यामुळे हिचा डान्स चालला होता. आणि शरूचे पप्पांनी आणलं होतं आज मटण. तर म्हणलं ते शिजवून ठेवावं आणि दुपारी त्याला फोडणी द्यावी. त्यामुळे मी लसूण कांदा त्यातच घातलं होतं आणि शिजवून ठेवलं. आणि शरू स्कूलवरून येताना माझ्या मोठ्या बहिणीकडे गेली होती, तर तिने तिला आज दिली होती पपई. तर ती पपई कापत होते. आमच्या शरूला फ्रूट खूप आवडतात हां. तर तिने तुम्हालाही म्हणत होती या खायला. नंतर मी खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो असं सगळं मी भाजून घेतलं होतं आणि कोथिंबीर, पुदिना याचं मला वाटण करायचं होतं भाजीसाठी. तर मी ते करून घेतलं आणि कढईमध्ये तेल आणि थोडंसं तूप असं मी तापत ठेवलं होतं. आणि त्यामध्ये मी असे सगळे एकत्र मसाले टाकले आहेत. घरचा मसाला, मटण मसाला, धना पावडर हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. मीठ नाही टाकलं कारण मीठ वरून घालायचं होतं. आणि त्यामध्ये वाटलेलं हे वाटणसुद्धा घालून घेतलं आणि भाजीला असं परतून घेतलं मसाला पूर्ण. तर मसाले का मी पहिलं टाकते तेलामध्ये, कारण भाजीला कट खूप छान येतो, तर्री खूप छान येते. त्यामुळे पहिलंच मसाले घालून घ्यायचे आणि वरून वाटणमध्ये जर मसाले घातले ना तर ते एकजीव असं व्यवस्थित होत नाहीत मला वाटतं म्हणून. आणि या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, खूप छान अशी भाजी होती. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 मिनटं त्याला परतून दिलं. आणि सकाळपासून आमच्यात मटण, का तर शरूचे पप्पा घरी असेल ना त्या दिवशी आमच्यात नॉनव्हेज सकाळपासूनच असतं. ते दोन्ही टाईम खावा ते म्हणतात. मग सकाळी आणि संध्याकाळीचा स्वयंपाक होऊन जातो. आणि तर्री खूप असं तेल खूप छान सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा. आणि त्यामध्ये मी नंतर वरून थोडंसं मीठ घातलं वाटणामध्ये की ते एकजीव होईल म्हणून. तर मीठ मी घालून घेतलं आणि परत 2 मिनटं असं त्याला मी परतून घेतलं. आणि या भाजीला गार पाणी टाकायचं नाही, म्हणून एका कडेला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं एका भांड्यामध्ये आणि आपण उकडलेलं मटण त्याच्यात टाकून दिलं आणि त्याला असं मी हलवून घेतलं सगळीकडून. मसाला आणि मटण असं मिक्स करून घेतलं. कसं दिसतंय ना, एक नंबर दिसतंय. मला तर ना बघूनच खूप छान वाटलं की भाजी माझी छान होती आहे. आणि मी एका कडेला ठेवलं होतं गरम पाणी, ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि रस्सा असा मी थोडासा वाढवला. माझ्या मुलींना पण खूप आवडतं नॉनव्हेज. आणि बघा रस्सा असा झाला आणि नंतर 10 मिनटातच गॅस मी बंद केला, कारण मटण आपलं ऑलरेडी शिजवून घेतलं होतं. ह्या दोघींसाठी मी आळणी काढून घेतलं होतं आणि आमच्यासाठी तिखट रस्सा केला होता. त्यानंतर दुपारचे म्हणलं कामं आटपावीत आणि दुपारी ह्या साड्या करायला मी मशीनवर बसले. त्यानंतर हातशिलाया पण त्यांना करून घेतल्या. माझी कामं म्हणलं उरकून घ्यावीत, बसून कुठं वेळ घालवावा नाही का. तर मी कामं केली आणि संध्याकाळी आम्ही निघालो थोडं बाहेर फिरण्यासाठी, कारण घरात बसून बसून बोर होत होतं आम्हा सगळ्यांनाच, शरू, पिऊ आणि मला. आमच्या तिघींना रोजच बोर होतं. आम्ही गेलो डीमार्टला शॉपिंगसाठी. तर डीमार्टमध्ये काय असं अलाउड नाही आहे जास्त व्हिडिओज वगैरे काढणं, म्हणून आम्ही नाही काढले. शॉपिंग केले आणि घरी यायला निघालो आम्ही. तर हा औंधवरून सांगवेला यायचा आमचा घरचा रस्ता आहे. आम्ही तिकडून येत होतो आणि घरी आलो नाही, घरी येताना काही खाल्लं नाही असं होत नाही. त्यामुळे आम्ही गेलो दाबेली खायला. आणि आमच्या सांगवीतला प्रसिद्ध अशी गाडी लागते इथं, छान भेटते त्यांच्याकडे दाबेली. आम्ही दाबेली खायला गेलो आणि शरूनी आणि मी दाबेली घेतली होती. आमच्या दोघींना दाबेली खायची होती आणि पिऊला नव्हती खायची, म्हणून ती अशी आमच्यासमोर बसली होती आणि आम्ही तिला दाखवत तिला चिडवत असं आम्ही खात होते. दोघं बसले होते तसेच रिकामे. तर यांना खायचा होता शेवपाव, यांनी शेवपावची ऑर्डर दिली होती म्हणून हे दोघं बसले होते आणि शरू तिला चिडवत खात होती. आणि ती चिडत होती आमच्यावर, बघा ना पप्पा आपली ऑर्डर आलीच नाही, आपलं कधी येणार आहे, हे दोघे कसं खात बसल्यात. तर तिचे पप्पा म्हणले थांब जरा आपलं पण येईन. मग ते पण त्यांचं जेव्हा ऑर्डर आली की ते पण आम्हाला चिडवायला लागले. मग आम्ही त्यांच्या शेजारी जाऊन बसलो आणि ती खात होती शेवपाव. तर माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब नक्की करा. बाय.